फडणवीस आणि शिंदेंबरोबरच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम दूर करतील. सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांची भूमिका, तर शिंदेंचे राज्याच्या राजकारणातील स्थान औटघटिकेच्या फौजदारासारखे. शिंदेंचीच हवा संपल्यामुळे आता त्यांच्या भेटीगाठी फुसक्या, सामनातनं टीका. एकनाथ शिंदे संजय शिरसाट आणि गायकवाडांवर नाराज, तर पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त. कपड्याची बॅग आहे तर उघडून दाखवा. जी बॅग उघडली होती त्यात काय आहे ते दिसतंय. मंत्री शिरसाटांच्या स्पष्टीकरणानंतर राऊतांचं आव्हान. संजय शिरसाट यांना लाज वाटली पाहिजे. संजय शिरसाटांना मान असेल तर हानी होईल. दरम्यान शिरसाटांना निवडून दिलेल्या जनतेची मानहानी होतीये. संजय शिरसाट यांना खासदार अरविंद सावंतांचा टोला. संजय शिरसाट महायुतीमध्ये असल्यामुळे सेफ असं नाही. गैरप्रकार आढळल्यास आयकर विभाग कारवाई करणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा सूचक इशारा. संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार. मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा. पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपानंतर शिरसाट आक्रमक. मुंबई पालिका भाजपच्या तावडीत जाणार नाही, कारण मुंबईतील मराठी माणूस पेटून उठलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांचं वक्तव्य, तर भाजपचं दुटप्पी धोरण असल्याची सावंतांची टीका. देवेंद्र फडणवीस उदार मनाचे, तर ते मित्रांना महापौर पद देऊ शकतात. मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मोठे संकेत, तर फडणवीसांची इतर पक्षातील नेत्यांना न्याय देण्याची भूमिका असेल तर चांगली बाब आहे. किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. ज्याचे नगरसेवक जास्त त्यांना महापौर पद मिळावं. शिंदेंचे शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांकडून आतापासूनच महापौर पदावर दावा. जयंत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलं. शशिकांत शिंदे आता नवे प्रदेशाध्यक्ष होणार, तर येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार. अस्वस्थपणामुळे जयंत पाटलांनी राजीनामा दिला असावा. जयंत पाटील अजितदादांसोबतच आले तर स्वागत. दरम्यान आमदार संग्राम जगताप यांची यावर प्रतिक्रिया, तर जयंत पाटील अस्वस्थ होते, त्यांची घुसमट होत होती, म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला असावा. शिरसाटांची प्रतिक्रिया. सत्तेसाठी जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही. जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले. नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या या नावासंदर्भात 15 तारखेला जाहीर निर्णय होणार असल्याचंही भाष्य करत, तर जयंत पाटील पक्षात अस्वस्थ नव्हते. खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. बोरसे नावाचा डेप्युटी इंजिनियर एकनाथ खडसेंकडे 15 वर्ष होता. खडसेंनी अधिकाऱ्याला घरगड्यासारखा कामाला ठेवून घेतला होता. गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका. मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना पुन्हा डिवचलं. एकनाथ खडसेंवर प्रश्न विचारल्यावर कोण एकनाथ खडसे असं गिरीश महाजन यांचं उत्तर. दरम्यान गिरीश महाजन मोठा माणूस आहे, त्यांना सत्तेचा माज आलाय. एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना प्रत्युत्तर. धुळ्यातल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणी 2 जणांना अटक, तर खंडणी गोळा केल्याचा दोघांवरही आरोप. तर धुळ्यातल्या विश्रामगृहातनं 1,84,00,000 रोकड जप्त करण्यात आली होती. कोरोना काळामध्ये अनेक नेते घरी बसून होते. कोरोना काळात मोहोळ यांनी चांगलं काम केलं. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुरलीधर मोहोळ यांचं कौतुक. केंद्रात मंत्री व्हायला थोडा वेळ लागतो, पण अण्णा अनपेक्षितपणे केंद्रात मंत्री झाले. मुरलीधर मोहोळ यांच्याबाबत चंद्रकांत पाटलांचंही मिश्किल वक्तव्य, तर मलाही कळलं नाही मी कसा मंत्री झालो. मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. राऊतांना कायदा मान्य नसेल तर त्यांनी आभाड पटोलेंकडून माहिती घ्यावी. जनसुरक्षा कायद्यावरून केशव उपाध्यांचा राऊतांवर निशाणा. 64 संघटनांची यादी यूपीए सरकारच्या जवळ असल्याची सुद्धा माहिती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बच्चू कडूंच्या सातबारा यात्रेला पाठिंबा. भास्कर जाधव सातबारा कोरा यात्रेच्या या समारोप सभेला उपस्थित राहणार. 14 जुलैला यवतमाळ जिल्ह्यातल्या आंबोडा इथे यात्रेची समारोप सभा. पुणे बाजार समिती सभापती पदासाठी 18 तारखेला निवडणूक, तर निवडणुकीच्या आधीच प्रत्येक संचालकांना अर्धा खोका दिल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक संपन्न. या बैठकीत 2025 ते 26च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाला मंजुरी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्ह्याला रेकॉर्ड करायचं आहे. दरम्यान जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य आपलेच पाहिजेत. गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. प्रहारचे अकोल्यातले जिल्हाध्यक्ष वसू यांच्या विरोधातील आरोप सिद्ध झाला तर त्यांना पदावरून काढलं जाईल. शेतकऱ्यांना जर कोणी लुबाडत असेल तर त्यांचा पक्षाशी काहीही संबंध राहणार नाही. प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंची प्रतिक्रिया.
भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातली नाराजी दूर झाल्याची चर्चा. नेरूळमधल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यादरम्यान म्हात्रे आणि नाईक एकाच मंचावर. तर भाषणामध्ये गणेश नाईकांकडून मंदा म्हात्रे यांचं कौतुक, तर मंदा म्हात्रेंनी सुद्धा मला युद्ध नको बुद्ध हवाय अशी प्रतिक्रिया दिली. जेजुरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपचा मोठा धक्का. जेजुरी नगर परिषदेच्या 13 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश. खलिस्तानी दहशतवाद्यांवर अमेरिकेमध्ये एफबीआयची मोठी कारवाई. अपहरण प्रकरणामध्ये झालेल्या कारवाईत 8 जणांना अटक करण्यात आलेले हे आरोपी भारतात सुद्धा वॉन्टेड असल्याची माहिती. या आरोपींकडून बंदूक, रायफल्स आणि कॅश जप्त. हरियाणामध्ये भारतीय वायुसेनेतील स्क्वॉड्रन लीडर लोकेंद्र सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. राजस्थानच्या चुरूमध्ये झालेल्या फायटर जेटच्या अपघातात लोकेंद्र सिंग यांचा मृत्यू. तर अंत्यविधीला हरियाणाचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार यापैकी कुणीही उपस्थित नसल्यामुळे टीकेची झोड. लातूरच्या अहमदपूरहून निघालेले शेतकरी सहदेव होणाळे आणि गणेश सूर्यवंशी खांद्यावर नांगर घेऊन भिवंडीमध्ये पोहोचले. 450 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे शेतकरी मंत्रालयात कर्जमाफीची मागणी करणार. कर्नाटक सरकारकडून बेळगावमध्ये सक्तीचं कानडीकरण सुरूच. महापौर, उपमहापौर यांच्या गाडीवरील मराठी पाटी लावून या ठिकाणी कन्नड पाटी लावली आहे. मराठी पाटी काढून बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता. मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही. भोजपुरी कलाकार पवन सिंगची मुजोरीची भाषा. तर मी मुंबईतच राहतो, महाराष्ट्राचे लोक यूपी बिहारमध्ये काम करत नाहीत का, असंही केला सवाल. पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी सोडला काँग्रेसचा हात. 16 तारखेला भाजपात प्रवेश करणार. पुण्यामध्ये यशवंत नाट्यगृहात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा. संगीत संन्यस्त खड्ग या नाटकातील प्रयोगादरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित या नाटकामध्ये तथागत गौतम बुद्धांचा अपमान केल्याचा वंचितचा आरोप. तर आम्हाला सुद्धा कार्यक्रम उधळून लावता येतात याची जाणीव ठेवावी, हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद यांचा इशारा. विरारमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडनं रिक्षाचालकाला चोप. कार्यकर्त्यांनी मुजोरी करणाऱ्या रिक्षाचालकाला महाराष्ट्र आणि मराठी माणसाची माफी मागायला लागली. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. तर कुर्ला वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांसाठी 3 सप्टेंबरला सोडत अर्ज विक्री स्वीकृतीला उद्यापासून सुरुवात होणार. प्रसिद्ध विद्युत कार कंपनी टेस्लाला भारतात वाहनांची विक्री करण्याची परवानगी. तर अंधेरी प्रादेशिक वाहतूक कार्यालयाकडून टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला व्यवसायिक प्रमाणपत्र. मुंबई महानगरामध्ये उबर शटल सेवा बंद. परिवहन विभागाकडून ॲप आधारित वाहनांवर कारवाई सुरू. नियमांचं उल्लंघन करणारे हे ॲप आधारित बस, मोटारगाडी, बाईक, टॅक्सीवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश. मुंबईमध्ये अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. उघड्यावर थुंकल्यास 250, तर उघड्यावर घाण टाकल्यास 500 रुपयांचा दंड बसणार. दरम्यान रस्त्यावर बेकायदेशीरपणे डेब्रीज या ठिकाणी फेकल्यास तब्बल 20,000चा दंड बसणार. ठाण्यामध्ये फ्लिपकार्टनं नष्ट करण्यासाठी दिलेल्या कालबाह्य साहित्यांची विक्री. दरम्यान दोघांनाही अटक. शिळ डायघर पोलीस ठाण्यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल. डोंबिवली एमआयडीसीमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा. रहिवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरूच असल्याचा आरोप. दूषित पाणी पुरवठा तातडीनं बंद करण्याची सुद्धा मागणी. मीरा भाईंदर पालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या 1,77,000 मालमत्ताधारकांनी घेतली कर सवलतीचा त्यांनी लाभ. दरम्यान पालिकेनं पहिल्या तिमाहीमध्ये 113 कोटींची मालमत्ता कराची वसुली केली. पुण्यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या 2,587 जणांवर कारवाई. बीएमपीकडून फुकट्या प्रवाशांविरोधात जोरदार मोहीम सुरू. 2 महिन्यात 21,33,000चा दंडही वसूल. एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचं शोरूम मुंबईत तयार. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 15 जुलैला या शोरूमचं उद्घाटन होणार. अभियांत्रिकी एमबीए प्रवेशासाठी 14 जुलैपर्यंत मुदतवाढ. तर सदर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आणखी 2 दिवस. विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा. सीईटी आणि इतर परीक्षा परराज्यामध्ये न होता आपल्याच राज्यामध्ये होणार. तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. फडणवीसांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी. तर 30 सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष. 4 टर्मिनल्स, 2 समांतर धावपट्ट्या आणि वर्षाला 9 कोटी प्रवासी क्षमता ही या विमानतळाची वैशिष्ट्ये.
खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा. मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर्यायी रस्ता या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होणार. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागामध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. तर राज्यामध्ये बहुतांश भागात 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रांमध्ये आता दमदार पाऊस. तर मुंबईतील जलसाठ्यानं 3 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं. सद्यस्थितीमध्ये 10,77,907 लिटर पाणी जमा. मुंबईमध्ये सध्या एप्रिल 2026 पर्यंत पाणी पुरवणार.